पुणे महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशातच भाजपनं आपली पहिली अधिकृत उमेदवारी कुणाल टिळक यांना दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 25 मधून ते अधिकृत भाजपचे उमेदवार असतील। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। येत्या निवडणुकीमध्ये त्यांचं काय विजन असेल, कशा प्रकारे काम करणार आहे जाणून घेऊया। राजकारणाचं बाळकडू तुम्हाला अगदी लहानपणापासून मिळालंय, पूर्ण घर तुमचं राजकारणात आहे। आई देखील काही काळासाठी महापौर होत्या। काय सांगाल, काय भावना आहे? उमेदवारी सर्वप्रथम जाहीर झाली आहे। खूपच आनंदाची बातमी आज सकाळी आम्हाला मिळाली। मागचे 2-3 वर्ष जो प्रयास चालू होता आई गेल्यानंतर, मला वाटतं आज तिकीट मिळालं, खूप आनंद झाला। आणि सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानतो की त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, मला तिकीट दिलं आणि एक युवा चेहरा म्हणून मला प्रतिनिधित्व माझ्या प्रभागाचं करण्याची पुणे महानगरपालिकेत जे ते संधी देत आहेत त्याबद्दल नक्कीच मी त्यांचे आभार मानेन, खूप खूप त्यांचे धन्यवाद करीन। त्याचबरोबर रवींद्र चव्हाण आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील, निवडणूक प्रमुख चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, पुणे शहराचे खासदार माननीय मुरलीधरांना मोहोळ त्यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करतोय। त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील आदरणीय आमचे सर्वांचेच मार्गदर्शक ते आहेत, आदरणीय माधुरीताई मिसाळ, त्याचबरोबर मेधाताई कुलकर्णी आणि कसब्याचे आमदार हेमंतजी रासने पुणे शहराचे आणि अध्यक्ष धीरजजी घाटे, या सर्वांनीच मला वाटतं एका युवा चेहऱ्यावर विश्वास ठेवलेला आहे। त्यांना एका नव्या दमाचा मला वाटतं की युवा चेहरा पुणे महानगरपालिकेत हवा होता आणि त्यांनी मला हे तिकीट दिलं, त्याबद्दल मी खूप खूप सर्वांचे आभार मानेन, भारतीय जनता पार्टी परिवाराचे आभार मानेन। आणि खूप आनंदाचा क्षण होता। आईच्या कार्याला न्याय मिळाला, आईला एक खूप मोठी श्रद्धांजली आज या मला वाटतं की डिसिजनमधनं मिळाली आणि त्यामुळे काही काळ थोडे अश्रू अनावर झाले आणि बी फॉर्म मिळाल्यावर पहिले आईच्या फ्रेमच्या समोर मी तो ठेवला आणि आईचे आशीर्वाद घेतले आणि जिथे कुठे आई आज असेल तिथे नक्कीच खुश असेल आणि आशीर्वाद देत असेल असं मला नक्कीच वाटतं। मला वाटतं टिळकांचं पुण्याच्या विकासामध्ये जे योगदान आहे ते सर्वांनाच सर्वश्रुत आहे। मात्र तुम्ही ज्या प्रभागातून म्हणजे उमेदवारी मिळालेली आहे तो सर्वात चॅलेंजिंग, म्हणजे कसबा विधानसभा मतदारसंघ म्हणा, तो सर्वात चॅलेंजिंग समजला जातो, कारण तिकडे खूप प्रश्न आहेत इतर प्रभागांपेक्षा किंवा इतर मतदारसंघांपेक्षा। सो काय नेमका पुढचं विजन काय असेल? तसं म्हटलं तर आमचा प्रभाग हा मध्यवस्तीतला प्रभाग आहे। त्यामध्ये वेगवेगळे खूप विषय आहेत, रिडेव्हलपमेंटचे विषय आहेत, जुने वाडे आमच्याकडे खूप आहेत, धोकादायक इमारती म्हणून ते घोषित झालेले आहेत। त्यामुळे शनिवारवाड्याच्या आजूबाजूला रिडेव्हलपमेंट करता येत नाही, त्यामुळे वाडे तसेच राहतात, बिल्डर्सला ते प्रोजेक्ट फिजेबल होत नाहीत, त्यामुळे खूप भाडेकरू तशाच धोकादायक अवस्थेत राहतात। म्हणजे मला वाटतं की प्राधान्याने वाड्यांचा पुनर्विकास होणं, रिडेव्हलपमेंट होणं, त्याचबरोबर स्वच्छता आणि आरोग्य, बाजारपेठ असल्यामुळे इथे खूप प्रमाणात कचरा निर्माण होतो, त्याला नीट प्रकारे त्याचं एक नियोजन लावणं, प्रत्येक काय म्हणतात, आमच्या आणि आमदार हेमंत रासने यांनी स्वच्छ कसबाची आम्हाला एक घोषणा दिलेली आहे, त्याच्या अंडरच आम्ही काम करतोय। त्यामुळे प्रत्येक एरियाला वेगवेगळा एक स्वच्छतेचा आराखडा निर्माण करणार आहे। त्याचबरोबर आमच्याकडे खूप असे विषय आहेत जे वाहतूक कोंडीचे विषय होतात, मग त्याच्यावर कसं काय काम करता येईल, त्याच्यावर आपल्याला वेगळे काय उपाय राबवता येतील का, आत्तापर्यंत काय काय उपाय राबवले गेलेले आहेत, ते कशा प्रकारे फेल गेले आहेत, त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यातून शिकून नवीन प्रकारे कसं आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो, असाही विचार आहे। त्याचबरोबर अजून खूप बाहेर येणारे विद्यार्थी आहेत, इथे राहणाऱ्या काही नागरिकांना तिथनं त्रास होतो, पण ह्या दोघांमध्ये समन्वय घडवून एक सुवर्ण मध्य कसा काढता येईल, की बाबा त्यांच्यासाठी एक नियमावली करता येईल का, अभ्यासिका खानावळींसाठी नियमावली करता येईल का, हेही आम्ही त्याच्यामध्ये विचार करू। आणि असे खूप विषय आहेत जे महानगरपालिकेमध्ये आम्ही मांडू आणि बजेट आणू त्यासाठी, कारण काय शेवटी फंड्स तर सगळ्यासाठीच लागतात, त्यामुळे बजेट आणू। आणि मला वाटतं की चांगल्या प्रकारे इथे ड्रेनेजचा आहे विषय, पाण्याचा विषय अजून पूर्णपणे होतोय तयार, खूप असे विषय आहेत जे मी म्हटलं की आईचं निधन झाल्यामुळे आईचं काम अर्धवट राहिलं, ते आता आमदार हेमंतभाऊ रासने करतायत। त्यानंतर आमचे बाकीचे सर्व मुरलीधरांना असतील, माधुरीताई असतील, चंद्रकांतदादा असतील, त्यांच्याही सहकार्याने इथे काम होतंय। ते पूर्णत्वात नेण्यास त्याला मायक्रो लेवल प्लॅनिंग किंवा मायक्रो लेवल एक्झिक्युशन करायला आता नगरसेवकांची गरज आहे, म्हणून मला वाटतं की आम्ही सर्व त्यासाठी सज्ज आहोत आणि जे काय आमचं पॅनल आलं आहे ते नक्कीच जास्तीत जास्त मताने विजय होईल अशी मला नक्कीच खात्री आहे।